गाईस आम्ही चाललोय उद्या बाहेर. तर हे सगळं आम्ही तुम्हाला उद्या सांगणार आम्ही कुठं चाललोय. पण आता वाजले 11. आम्ही पॅकिंग चालू केली. हे बघा आम्ही सगळं पॅकिंग करतो. हे बघा ही माझी न्यू बॅग आणि हे माझे कपडे आणि हे कपडे. हे बघा आता लवची पॅकिंग करतोय आम्ही. तर आता आम्ही लवचे कपडे पॅकिंग करायला चालू केलेलं आहे. आणि ही लवची दीदी इथं कपडे प्रेस करते. हे बघा लवची ताई लवचे कपडे प्रेस करते तिचे करते. बाकीची पॅकिंग आम्ही नंतर करणार. तर आम्ही उद्या सकाळी सांगणार तुम्हाला आम्ही कुठं चाललोय म्हणून. लव तर खूप घाई गडबड मध्ये एका आताच जातो का. गाईस गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललोय शिर्डीला. हे तर रात्री सांगितलं नाही, रात्री पॅकिंग करत होते तेव्हा. नंतर आम्हाला आठवलं का थंबनेल वरून तुम्हाला समजूनच जाणार आहे. सो आम्ही पॅकिंग वगैरे झाली आहे. पप्पा वगैरे गेलेत खाली बॅग्स वगैरे ठेवायला. आता आम्ही निघतोय. तर आता आमची ट्रिप कशी होते तुम्ही बघा नक्कीच. कोण एन्जॉय करतोय कोण शांत बसते तुझे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणारच आहे. तर चला भेटूया थोड्या वेळाने. हे आमची गाडी सगळे बसले गाडीमध्ये. आज जाऊन लव आणि मीच बाहेर आहे. तर गाईस कुठं जायचं म्हटलं की एवढी घाई होते ना गडबड. हे बघा आमचा लव लवची हालत खराब होणार आहे. काय लव आमच्या उलटे येतात खूप आहे ना. सो गाईज आता आम्ही निघालोय. ऑन द वे आहे. मोस्टली ऑलमोस्ट हाफ आवर आम्ही ट्रॅव्हल केलंय फक्त. आणि लव बघा आमचा कसा बसला. रात्रभर आमच्या लवला झोप नव्हती. मम्मी किती वाजता जायचं किती वाजता उठू. थोड्या वेळाने लव जरा सगळे बघितलं का इयरफोन घालून बसलेत. लव झोपलाय आमचा. असं वाटलंय गाईज लवची गुड मॉर्निंग झाली. कॉफी दाखव त्यांना. आडच काढतोय बघितलं. कॉफी लवला उलटी केली आमच्या 2 वेळा. काय लव थोड्या वेळाने लवला फ्रेश. आम्ही पोहोचलोय कसारा घाट. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहे. बघा ढाब्यावरती थांबणार आता आम्ही नाश्ता करायला. ते बघा आम्ही आता धाब्यावरती थांबलोय नाश्ता करायला. 12 वाजलेत. आम्ही निघालेलो घरातून 10 वाजता. मी आहे खूप म्हणजे खूप गरमी आहे. भरपूर एकदम गरम वाफा लागायला लागला एवढी गरमी आहे. आणि आमच्या लवला उलट्या व्हायला लागला बिचाऱ्याला. नाश्ता करायला बसले आणि मी लिंबू पाणी पिऊन बाहेर आले. कारण की मला जात नाही ट्रॅव्हल मध्ये खायला. कारण की मला पण उलट्या होत्या जशा की आमच्या लवला उलट्या होतात तशाच. आणि हे बघा छान असं मुलांचं खायचं आहे सगळे चॉकलेट वगैरे. हे बघा हे चॉकलेट आम्ही लहानपणी खूप खायचो. आणि ह्या गोळ्या पण लहानपणी खूप खायचो आम्ही. हे मुचल बघा इतकी गरमी खूप गरमी आहे. हाय गाईज आम्ही पोहोचलोय मार्केट मध्ये. आता आम्ही 20 किलोमीटर राहिलं वणीगड. 20 किलोमीटरच ना. 20 किलोमीटर. मग हे बघा इथला बाजार भरला बघा. मंगळवार बाजार असते वाटते. हे असे इकडचे माणसं. हे बघा रस्ता पण नाही सोडत इथले माणसं. बघितले ना आज बाजार आहे. मार्केट भरले फुल. बाजार भरून घेऊया. आणि आमचा लव तर खूप लव गेला. आम्ही झोपाने काढते लव आणि हा झोप. इयरफोन घालून बसले गप कानामध्ये. आता इथून फक्त आपल्याला प्रतिभा 15 किलोमीटर बाकी आहे. ओके वणीगड 15 किलोमीटर. हो हे बघा नाईस. हे बघा आता आम्ही गडावरती जाणार इथून. सप्तशृंगी माते की जय. वणीची आई की जय. आता गड चालवलं. आता गड स्टार्ट येतो.
गर्दी आहे, मंगळवार आहे असल्या कारणाने आम्ही खूप वेळा इकडे आलो पण एवढी गर्दी नाही दिसली आम्हाला. यावेळी खूप गर्दी आहे ना ताई? हॅलो, गर्दी ना खूप यावेळी. आता इकडून तिकीट काढायची, गाडी पार्किंग करायची आणि लिफ्टनी वरती जायचं. ओके. झालं का पिशवी? आज गर्दी आहे. हे बघा आम्ही फायनली पोहोचलोय सप्तशृंगी गडावर. हे पुढे गेले बघा. आता चाललोय. सो हे बघा काय आम्ही पोहोचलोय. पप्पा गेले तिकीट काढायला. तर गाईस फायनली आम्ही वणीगडाला पोहोचलोय. आमच्या लवची तब्येत बघा कशी झाली. पप्पा गेले तिकीट काढायला. तर गाईस आता तिकीट घेऊन आम्ही लिफ्टने ट्रेनने जाणार. ट्रेन आहे तर मस्त छान गडावरती जायला. गाईस आता आम्ही जाणार दर्शन घ्यायला. मिस्टर गेले तिकीट घ्यायला ट्रेनचं. आणि लवची तब्येत खूप खराब झाली. लवला खूप उलट आला तर त्याच्या पोटात खूप दुखायला लागलं लवच्या. इथं आमच्या चपला ठेवल्या दुकानात. आणि आता इथून सरळ गेलं की ट्रेन आहे. अरे भाई लवला उलटी आहे म्हणून आम्ही पिशवी घेतली. काय ऐकून घे. मला बोलवलं सागरकडून करत होतो. लास्ट सरपंच आहे आमचे मामा राजेश गवळी. मला काय केलं इथंच थांब. ट्रेन आली की दाखवायला. तर गाईस हे बघा आम्ही मम्मी ते दाखव. तर गाईस हे बघा आम्ही वटीचं सामान घेतलं. साडी आणि हे वटीचं सामान. आता ट्रेन येणार. ते बघा ट्रेन आली. फायनली आमचं छान असं दर्शन झालंय. मस्तपैकी छान दिसते आज साडीमध्ये. सगळी फॅमिली पार्टी होती. फक्त आमच्या लवलाच बरं नाही वाटत राहिलं तर आम्हाला बरं नाही वाटलं. फायनली आमचं दर्शन झालंय. वनीच्या आईच्या इथं आलंय आम्ही. बघा आमचं दर्शन झालंय. आम्ही निघतो. इथं छोटंसं मंदिर होतं तिथं पण आम्ही आलोय पाया पडायला. हे बघा तर गाईस आमचं दर्शन झालं. खूप छान झालं. खूप दर्शन छान झालं. VIP दर्शन झालं आमचं मस्तपैकी सगळ्यांचं. तर आता आम्ही दर्शन करून निघालोय. आता आम्ही ट्रेनने परत खाली जाणार. पैसे भरले का दुसरे? बघा कसं झालंय आमचा. हम लोग फाइनली पहुंच गए नीचे. अच्छे से दर्शन हो गया. सच्चे दिल से जाएगा तो सच्चा दिल से दर्शन हो जाता है. चलता है हमारे. जय माता दी बोलो. गाईस हे बघा इथे सगळं म्हणजे नाश्ता जेवण कोल्ड्रिंक सगळं इथं मिळते.
आता आम्ही आमच्या लवला उसारच पाजणार, कारण की त्याला उलट्या करून पोटात दुखायला लागले. तर गाईस आमचं दर्शन खूप छान झालंय, एकदम मस्त. गर्दी खूप होती पण आम्ही छान दर्शन केलंय. आणि आता बघू इथं मुलं काय जेवण करता, काय नाश्ता आहे. भजी, मस्त वांग, झणझणीत पिठलं भाकर, सगळंच आहे इथं जेवण. बघू मुलांना काय खायचं, कारण की लवकर आमचा काहीच खाणार नाही. खूप दमला आमच्याला उलट्या करून. तर आम्ही चाय पिऊन इथून निघून जाणार. जर मुलांनी नाश्ता केला तर ठीक आहे. जय वनी के आई की, जय विजय के आई की. जय. चलो फायनली हो गया दर्शन. दर्शन झालंय आता आमचं. आम्ही निघालो आता शिर्डीला जायला. आता किती वेळ हो? आपल्याला 2.5 ते 3 तास लागतील. ओके. तर गाईस आता आम्ही गड उतरतोय खाली. आणि हे बघा इथलं लोक किती छान असं. आम्ही भरपूर वेळा येतोय वणीला, वर्षातून 3-4 वेळा येतो. पण मी ब्लॉग शूट करते म्हणून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते इथला, बाकी काही कारण नाहीये. मस्त येते का माकड गेला पाठी. हा आला असेल ना व्हिडिओ माकड. तर गाईज फायनली आम्ही गड खाली उतरलोय. हे बघा मेन गेट गडावरती जायचा. आता निघालो आम्ही. सप्तशृंगीची हद्द संपलेली आहे, आता वनी चालू झाली आहे. ओके, शिर्डी चालू झाली आता. शिर्डीला वेळ आहे अजून. आता आम्ही गडावरून खाली आलोय. आता ही वनी चालू झाली. आता इथून वनी स्टार्ट. आता आम्ही आम्ही शिर्डीला चाललोय. ओके.